ऐशवाईने काय रे गोळ्या? काय हो काय झालंय? अरे जरा हात पिचाकलाय. कस काय? ते गावातून येत होते आता हं, आणि दोन पोर आली गाडीवरती. पर्स ओढत होते माझी, मग त्या ओढत आणि हाताला झटका बसताना आणि हातच पिचाकला. होय. हा. बर बर ठीक आहे, मी आलोच. अरे ओ पिंटू शेट थांब, अरे थांब. गोळ्या तुमचं गावात लक्ष आहे का नाही? काय झालं? अहो गाव मध्ये कोणते तरी दोन पोरं मोटरसायकलवर आले ह आणि ते आईशिवायनीची पर्स चोरून घेऊन जायचा प्रयत्न करीत होते. ह त्या गडबडीत आहे ना आईशिवायनीच्या हाताला दुखापत झाली, इजा झाली मोकार. काय बोलतो? हा. चल लवकर चल आशु चला, लवकर चल. आयशू हा? बरे आहे ना आता? हा काय जास्त लागलं नाही ना? नाही. हो पिंटू शेट आईशिवायनीला दवाखान्यात घेऊन जा ना. नाही, दवाखान्यात घेऊन जाऊ, पण पहिले तर मला त्या चोरांना बघू दे. अरे त्या चोराने आयुष्याच्या पर्सला हात लावला, म्हणजे पिंटू शेटच्या पर्सला हात लावलाय. आयशू तू काय सुद्धा टेन्शन घेऊ नको. त्या चोरांना गावची बाउंड्री पार करायच्या अगोदर तुझ्यासमोर हजर करतो. चालेल. अरे हिम्मतच कस काय झाली तुझ्या पर्सला हात लावायची त्यांची? काय? कशी दिसत होती? मी नाही बघितली, ती तोंड बांधून आलती गाडीवरती. हा का? हा. काय टेन्शन घेऊ नको, लगेच 5 मिनिटात असं हजरच करतो तुझ्यासमोर. चल गोळ्या. आईशिवायनी हा. मी पण जातो बर का पिंटू शेट सोबत. हा, हा. काळजी घ्या. हा दिसू दे रे फक्त चोर, त्यांना वाल्या बांबूचं फटकच देणार आहे. पिंटू शेट दिसल्यावर सोडायचेच नाही. नाही नाही सोडायचं नाही, म्हणजे उलटा पालटाच करून हाणायचं त्यांना. चायला ह्या करण्याच्या याला सकाळी माझ्याकडे ये म्हणलं तर माझ्याकडे नाही आला आणि या दुसऱ्या सोबत हिंडतोय काय. थांब याच्याकडे ना बघतोच. पिंटू शेट हा तुम्ही तिकडे बघा, मी इकडे बघतो. बर बर हा. जा. अय दुसऱ्या हा. लय मजा आली का? हा ना माझ्यासोबत राहत जा, माझ्या येत राहील. ओय करण्या दुसऱ्या अरे कुठं फिरताय? चाललो आता घरी, गावातून आलतो. होय. हा. बरं लय गावात फिरू नका आणि एक काम करा, ते तोंडा बिंडाला बांधून इथं थांबा. कारण ते सरपंच आहे ना मच्छर मारायसाठी त्यांनी धुरांडी पाठवली गावात हा. आणि त्याच्यात त्यांनी जास्त केमिकल टाकलंय हा मच्छर काय? लवकर मारा म्हणून. ते जर धूर नाका तोंडात गेला ना तर उगाच आजारी पडतात, नको ते होईल. त्यामुळे तोंडाला बांधून इथं थांबा. बर 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 बर. बरं झालं गोळ झाला, लवकर सांगितलं ते. अरे मग काळजी आहे मला तुझी हा म्हणून हा मित्रा. चालतं चालतं. हा बरं बरं बांधतो, लगेच बांधतोय काय? चालतं, येऊ का? पॅक बंदच करतो. हा. पुढे लपून बसले असत्याल, सुट्टीच देत नाही आता. पिंटू शेट काय? अहो, तुम्ही इकडे काय करताय? तिकडे दोघ जण तोंडाला बांधून आहेत. चला लवकर तिकडे. सापडले का? हा आता बघ गोळ्या, आता ह्या वाल्या बाबूने असं फिरून 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 उचलून आपण जे मारणार आहे का नाही त्यांना, सुट्टीच नको आहे हळू आता. हळू मला मारताना त्याच्या नाही, आधी. तुला नाही मारणार पण त्यांना उचलून आपटणार आहे. चल अहो लवकर. पिंटू शेट सगळी एनर्जी इथंच नका वाया घालू, चला लवकर. चल तू. बांधलं का दुसऱ्या? हा तिकडे काय थोबाड केला, इकडे थोबाड कर ना. का? अरे दोन आडी आली की तिकडून तशीच जाईन ना, मग आपल्या नाकात नाही जायची. इकडे जाऊन कर. खायला हुशार आहे बरं का तू. अरे चोरांनो, आता कसे बरोबर सापडले. आता आता नुसतं- अयो, गोळ होतंय. पिंटू शेट अयो. आम्हाला का आणतात? अरे हिथं करण्यात दुसरं आहे, पळ इथून. ए, आम्हाला काय आणलंय? शाळेला ह्या प्राजूच्या त्या दिवशी म्हणलं मला बिस्किट दे खायला, तर बिस्किट मला नाही दिलं. तिच्याकडे ना बघतोच. अगे प्राजू, काय? अगं तू असे काय हिंडती गावामध्ये? अशी काय हिंडते म्हणजे वाईट दिसतेय का? अगं वाईट नाही दिसत, तू चांगली दिसती. हा. पण जरा तोंडा बिंडाला बांधून हिंडत जा की. का बरं? अगं गाव मध्ये सुंदर पोरी उचलणारी टोळी आली म्हणून म्हणलं. अच्छा, म्हणजे मी सुंदर आहे म्हणून मला सांगताय का? अगं म्हणजे काय बरं एकदम तरवाडाचं फुल. हा? अगं गुलाबाचं फुल असं म्हणायचं होतं मला, चुकून ठीक आलं आहे ते. ठीक आहे ठीक आहे. बरं मी बांधते लगेच मग. हा तशी भारी दिसतीस तू, पण तोंडाला बांधून हिंडत जा फक्त. बरं बरं. नाही तर काय होईल माहिती का, हा. ते टोळी तुला उचलून घेऊन जायचे ना आमचे वांदे व्हायचे. कसले वांदे? अगं म्हणजे गावातली एक सुंदर पोरगी कमी होईल ग. बरं बरं. हा. चला येऊ येते का? मग. हा. अरे, पाहिला अख्ख्या गावात कुठं लपल्यात काय दिसाना. आता फक्त दिसू दे, स्पायडरमॅन का तू उड्या मारीत थांबतो. ओ, तू ये का? पिंटू शेट, तुला हाणला असताना मी आता. मी
ओ पिंटू शेठ, काय? अहो तिकडे गावामध्ये ना एक बाई तोंड बांधून हिंडती. मग बायचं काय करायचं? अहो मला तर वाटतंय ती बाई आहे ना त्या टोळीची मेंबर दिसती. सावज असं हेरीत असेल हा. आणि तिच्या साथीदारांना फोन करून सांगत असेल. हा का? हा. पण खरं आहे का हे? अहो मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितली. तुम्ही आहे ना तिला पकडा, ऑटोमॅटिक तिच्या साथीदार आहे ना तुमच्या जाळ्यात सापडतील. पण आता कशी मजा येणार बघ त्यांना मारायला. आता ते जर खरं असेल ना, हा. ते असा घुमून 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 ओ पिंटू शेठ. तुला नाही हानीत, मी सांगतोय कसं हाणणार त्यांना. हा. हे अशा नुसतं त्यांच्या लावण्याच हाणणार आहे. तिने त्याच्या टाना 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 उड्याच मारले पाहिजे त्यांनी. चला चला चल लवकर त्या लवकर बाईकडे. जायच्या, चल लवकर. तिथे का? सावकाश हा, पिंटू शेठ. जपून जा. गोळ्या तिच्याकडे हत्यार बित्यार असलं तर. हा. पिंटू शेठ, लांबूनच एक ठोका टाका बांबूचा. मग काही टेन्शन नाही, हा. मारायचं. जवळ जायला पण नको. जवळ पण जायला हा, नको. चला. आवाज करू नको. पिंटू शेट काय करताय तुम्ही? ए गोळ्या, अरे ही तर प्राजू आहे, पळ इथून. हो सरपंच, त्या पिंटू शेटला समजून सांगा, बिनमोकरा हाणले आम्हाला त्यांनी. हा ना, आलो आलो बघितलं की हान या हान हक्का टाकीत होता तरी आम्हाला हानीत होतं माहितीये का? अरे पण पिंटू शेटला तुम्ही काय केलंय? पिंटू शेटने तुम्हाला हाणलंय. आम्ही काहीच नव्हतं केलं सरपंच, आम्ही फक्त रस्त्याच्या कडेला उभं होतो. मग फक्त रस्त्याच्या कडेला उभे होते म्हणून हाणलं. आले की जे हाणाय चालू केलं पर दम लागस तर हानीत होते. अहो ते तर काय नाही, आले माझ्या पायाला सटके टाकलेले आहेत त्यांनी. आता तुला काय हाणलं? मला तेच माहित नाही मला का मारलं. अरे यार, या पिंटू शेटला एक काय करावं आता? सरपंच, मला तर वाटतंय ना त्या पिंटू शेटला येड लागला असेल. त्यांना आहे ना जाऊ द्या याड्याच्या हॉस्पिटल मध्ये, तिकडे यारवाड्याला नेऊन भरती करा त्यांना. हा, असं पिसाळेवाणी करतंय म्हणल्यावर. हम्म. अरे ते सगळं ठीक आहे, पण ते पिंटू शेट असं का करतंय हे तर कळलं पाहिजे ना. अहो सरपंच, झाले असेल त्यांच्या नवरा बायकोची घरी थोडी वादावादी, म्हणून करीत असेल असं. हो सरपंच, त्यांच्या बायकून त्यांना घरी हाणले, मग त्याचा जाळा आमच्यावर काढायला काढायचा आहे. हा बरोबर ना. आहे ना. गोळ्या, हा? तू असं म्हणतोय की बा ते पिसाळगत करतंय, पण मला काय वाटतं माहिती का, हा. पिंटू शेटला ना आपण पकडलं पाहिजे. हा. अरे पण ते कुत्र कसं पकडाय गेलं असं वास कोणी अंगावर येतंय. हा. तसं जर पिंटू शेट माझ्या अंगावर आलं तर? नाही नाही, मी आहे ना एकटा नाही जात. माझ्या मदतीला आहे ना तुम्ही सगळी चला, आपण सगळी जाऊ आणि सगळी पकडू त्यांना. ठीक आहे चालतंय. हाय चला का नाही? लगेच चला मग. चालतंय, चला हा. गोळ्या चल. हा, चला. चला. चोरांनो, तुम्ही किती पण पळा, पण पिंटू शेट पासून तुम्हाला कोण वाचवणार नाही. अच्छा, या. हिथं बी कोण नाही राव. म्हणलं हिथं तरी असतं ना, एकटं पोट टाकला असता का वडलाच असा टाना टाना. कुठं गेली असणार बरं गाबडी? ओ पिंटू शेट, पळा पळा. का मी का पळू? अहो अख्खं गाव तुमच्या मागे येऊ राहिले. मग मी पळू का त्याच्यात? अहो पिंटू शेट, त्यांनी आहे ना तुम्हाला याड्यात काढलंय आणि त्यांना असं वाटतंय तुम्ही पिसाळलेत. तुम्हाला आहे ना याड्याच्या हॉस्पिटल मध्ये नेऊन टाकणार आहेत ते, म्हणून. अयो, मी कुठं पिसाळलोय? अहो मग पळा लवकर. कुठं 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 आहे ती? इकडून येतात ते, पळा. पिंटू शेट थांबा, 14 दिवस ठेवतील तुम्हाला, करंट देऊन सोडून देतील. पिंटू शेठ काळजी नका करू, मी 14 दिवस डबे घेऊन येत जाईन तुम्हाला. अरे पकडा पकडा त्यांना, लवकर पकडा. आयशू, हा? आता हातभार आहे ना? हा बरं आहे आता. बघ ना, मी तुझ्यासाठी किती चांगलं काम करत होतो आणि हे मला येड्यांच्या हॉस्पिटल मध्ये भरती करायला चालली होती. नाही, लय वाईट झालं बरं का पिंटू शेट तुमच्या बरोबर, काही म्हणा आज. अहो पिंटू शेट, बाईच्या नादी लागले ना की माणूस येडाच होतो आणि तो आहे ना इस्पितळातच जातो. पण कसं आहे माहिती का, आजचं तुमचं काम चांगलं होतं त्याच्यामुळे वाचले तुम्ही. पण पिंटू शेट, मला एक कळलं नाही, तुम्ही या गावातल्या लोकांना का बरं काठी घेऊन हानीत होते? ते गोळ्या मला सांगत होता, ह्याने तोंड बांधलंय, हे चोर आहे, ह्याला हाना. त्याने तोंड बांधलंय, ते चोर आहे, त्याला हाना. मग काय, मी रागत होतो, हाणली सगळी टपकून. अहो पिंटू शेट, तुम्ही कुणाचं ऐकलं? गोळ्याचं. अहो तो गोळ्या इकडचं तिकडं चुकीचं सांगण्यात त्यांनी पीएचडी केलेली आणि तुम्ही त्याचं ऐकलं. आता म्हणलं तुला तुला काळजीपोटी मी त्याचं ऐकत होतो. आता मला काय माहिती तू असा गंडवीन मला. अहो पण पिंटू, तुम्ही शहाणे सुरते, चौकशी करायची, डोळ्याने पाहायचं, कानाने ऐकायचं ना. त्याच्यात जरा गपलत झाली बरं का माझी. बरी गपल्यात अंगलट नाही आली, खरंच तुम्हाला धरून सगळ्यांनी नेलं नाही पुढं. अहो मला तर तसंच वाटलं होतं, पण म्हणलं अगोदर प्रत्यक्ष पिंटू शेटला पकडावा, बघावा, त्यांच्या संग बोलावा, म्हणून तर आम्ही तुम्हाला इकडे घेऊन आलो. बरं, आता ह्याचा कुठं बोबाटा करू नका सरपंच. बरं चालतंय, ठीक आहे. हा, जाऊ का मग?
येतो आयशू. हा या. बघितलं का प्रेक्षकांनो, हे असं होतं. दुसऱ्यांचं ऐकून तुम्ही जर एखादं कृत्य केलं तर मग हे असं अंगलट येतं. त्याच्यामुळं ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. चला सरपंच, येते मी.